अतिशय पौष्टिक असे प्रोटीन, फायबर, आयर्न याचा बेस्ट कॉम्बो म्हणजे मुगाचे लाडू. पाहू शकता दिसायला अतिशय सुंदर तसेच चवीलाही अप्रतिम आहेत. पाहू शकता अगदी सहज तुटतात आणि तोंडात टाकताच हे विरघळतात. चवीला खूप अप्रतिम असतात. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. याच्यासाठी मी अर्धा किलो मूग घेतले आहेत. मूग त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण गुळाचा वापर करणार आहोत. काजू, बदाम, पंपकिन सीड, पिस्ता, वॉटरमेलन सीड, सनफ्लावर सीड्स याचा आपण वापर केलेला आहे. त्याच्यामधून आपल्याला भरपूर फायबर्स आणि विटामिन्स मिळणार आहेत. प्रोटीनचाही मस्त सोर्स आहे. गाईचे तूप आपण इथे घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपण पांढरे तीळ, फ्लेक्स सीड्स, इलायची पावडर आणि खसखस याचाही वापर आपण करणार आहोत. म्हणजे एकंदरीत सुपरफूड आहे असं आपण म्हणू शकतो. चला तर मग आपण पुढची स्टेप घेऊ. कढई घेतली आहे. कढईमध्ये मूग टाकायचे आणि ते आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला हे करपवायचं नाही. अगदी 6 ते 7 मिनिटांमध्ये हे मूग अशा रंगाचे होतील. या वेळेला आपल्याला मूग एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर कढईमध्ये तूप टाकायचे. अगदी 3-4 चमचे तूप आपण इथे वापरायचे. त्यामध्ये प्रथम आपल्याला काजू आणि बदाम टाकून अगदी अर्धा मिनटं परतायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण सीड टाकणार आहोत. सीडसुद्धा आपल्याला परतायचं आहे. लक्षात घ्या हे आपल्याला म्हणजे जास्त त्याला लालसर करायचं नाही आहे. म्हणजे अगदी तुम्ही 1 किंवा 2 मिनटं छान मीडियम फ्लेम किंवा बारीक फ्लेमवरच परतायचे. फक्त आपल्याला त्याचा ॲरोमा क्रिएट करायचं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये फ्लेक्स सीड्स टाकणार आहोत. फ्लेक्स सीड्स टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तीळ टाकणार आहोत. तीळ टाकून पण आपण एकदा मिक्स करून घेऊ. त्यानंतर आपण याच्यामध्ये खसखस ॲड करणार आहोत. खसखस ॲड केल्यानंतर खसखस सगळ्यात शेवटी टाका म्हणजे ती लगेच लालसर होऊन जाते. हे आपण एका परातीमध्ये ट्रान्सफर करू आणि आपण याला थंड करू. मूग आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आणि ह्याची बारीक पावडर करून घ्यायची. तुम्हाला गरज वाटल्यास चाळून घ्या. मी असेच घेतलेत. त्यानंतर जे आपण सगळे काजू बदाम घेतले होते भाजून ते आपल्याला वाटून घ्यायचे. त्यानंतर आपण एक कढईमध्ये 3 ते 4 चमचे तूप घेतले. त्यानंतर भाजलेले मूग त्याची पावडर हे आपल्याला छान परतून घ्यायचे. म्हणजे 3 ते 4 मिनटं हे आपल्याला बारीक फ्लेमवर तुपामध्ये हे छान परतायचे. त्यानंतर याचा कलर थोडा चेंज होतो. खूप सुंदर कलर होतो. असा कलर झाला की आपल्याला थांबायचे आणि परातीमध्ये ट्रान्सफर करायचे. त्यानंतर कढईमध्ये आपल्याला चिरून घेतलेला गूळ घ्यायचा आहे आणि तो एकदम बारीक फ्लेमवर आपल्याला परतायचा आहे. अर्धा किलो गूळ घेतला होता. त्यामधला इतका गूळ मी काढला आहे. बाकीचा गूळ मी वापरला आहे. त्यामध्ये तुम्ही 2 ते 3 चमचे पाण्याचा वापर करा. आणि जेव्हा गुळाला अशा प्रकारे फेस येतो इन्स्टंट इथे आपल्याला प्रोसेस थोडी फास्ट करायची. त्यामध्ये आपण इलायची पावडर टाकली आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये वाटलेले ड्रायफ्रूट पावडर फटाफट मिक्स करायची. कारण गूळ घट्ट व्हायची इकडे चान्सेस असतात किंवा पाक जास्त कडक होण्याचे चान्सेस असतात. मिक्स केल्यानंतर आपण त्यामध्ये परतलेला मुगाची पावडर यामध्ये आपण ॲड करणार आहोत. आणि हे सगळं आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी 1-2 मिनटंच हे छान मिक्स करायचं आहे. आणि इथे आपल्याला 2 ते 3 चमचे म्हणजे तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये तूप ॲड करा. खूप छान फ्लेवर येतो जेव्हा तुम्ही वरून तूप थोडं टाकता. तूप टाकल्यानंतर हे परत एकदा आपल्याला छान मिक्स करायचं आहे. म्हणजे तूप पूर्ण मिश्रणाला छानपैकी कोटिंग होतं त्याचं. त्यानंतर आपण हे परत एकदा मिक्स करू. तूप टाकल्यानंतर कढईला चिटकणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण मी इथे स्टीलची कढई वापरली आहे. तुम्ही नॉनस्टिक कढईही वापरू शकता. मिश्रण थोडं गरम असतानाच आपल्याला ह्याचे लाडू वळायचे आहेत. अगदी सहज ह्याचे लाडू वळले जातात. तुम्हाला दाखवते मी कशाप्रकारे. अगदी एका हाताने सुद्धा ह्याचे लाडू छान वळले जातात. चवीला अप्रतिम बनतात हे. अर्धा किलो मुगाचे जवळजवळ 45 म्हणजे 45 लाडू बनून झालेले आहेत. हे तुम्ही महिनाभर पण स्टोअर करू शकता. रेसिपी आवडल्यास चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.